अनंता होवाळ यांनी लिहिलेलं लोकशाही भारत राष्ट्र की सनातनी हिंदू राष्ट्र या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित आहोत. इंडियन सोशल मुवमेंटचे ते संस्थापक आहेतच. गेली काही वर्ष अत्यंत जवळून मी त्यांना बघतोय. सामान्यातलं सामान्य मनुष्य असावा असा हा माणूस, पण तुम्ही त्यांचे असामान्य विचार तुमच्या पुढे व्यक्त झालेले आहेत. या पुस्तकांमधून ते सुद्धा अधिक स्पष्टपणे दिसत आहेत. खरं तर या पुस्तकाची मी प्रस्तावना देणार होतो, पण जमलं नाही. पण आता एक मात्र निश्चित आहे, मी काय किंवा तुम्ही काय हे पुस्तक पुन्हा वाचूया. आपल्या तमाम मित्रमंडळींना हे पुस्तक वाचायला प्रवृत्त करूया आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी या पुस्तकाचं परीक्षण माध्यमांमधून, जी माध्यमं आपल्याला उपलब्ध आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी, यूट्यूब म्हणा, सोशल मीडिया म्हणा, याच्यामधून या पुस्तकाचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा. कारण त्यासाठीच ते जगतायत. त्यांचं जगणं जे आहे हा एक सातत्याचा वैचारिक संघर्ष आहे. सनातनी विचाराचा पराभव झाला पाहिजे. राष्ट्रीय संघ, त्यांनी निर्माण केलेलं आत्ताचं मोदी आणि भाजपचं सरकार आणि जे आता भारत राष्ट्राचं हिंदू राष्ट्रगुरू पाहते, हे होऊ नये याकरता सातत्याचा वैचारिक संघर्ष जो आपला आहे. संविधान हा आपला धर्म आहे. लोकशाही भारत राष्ट्र ही आपली एक विचार पद्धती कायम राहिली पाहिजे. आणि व्यक्तिगत एकूणच स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ह्याच्यावरती आत्ता जी गदा येते याच्यातून अत्यंत प्रेरित होऊन की त्यांनी हिंदू राष्ट्र होणं हे या देशाच्या दृष्टीने किती घातक आहे. आणि मनुस्मृतीप्रणीत ब्राह्मणी राज्य निर्माण करण्याची जी काही इच्छा आज संघाची दिसते, त्यातून हिंदू राष्ट्राची आणि सनातन राष्ट्राची कल्पना जी येते, त्या संदर्भात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज आपल्यासमोर दिलेला आहे. आपण याचं स्वागत करूया. यांच्या वैचारिक संघर्षामध्ये आपण सामील झालं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मी स्वतः तर ठरवलं की ह्याच्यावरती एक पुस्तक परीक्षण करावं, पण आपणही सर्वांनी करावं आणि हे पुस्तक घरोघरी पोचावं या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. याच्यामध्ये भारत राष्ट्र, लोकशाही राष्ट्र टिकवण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. मी आत्ता ज्या एका संदर्भात तुमच्यासमोर उभा आहे, होय, मी बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीचा नेता होतो. आर्थिक क्षेत्रामध्ये जवळजवळ 40 वर्ष काम करतोय. आता काँग्रेस पक्षामध्ये मी एक अर्थशास्त्र विभागाचा अध्यक्ष आहे आणि मागच्या मे महिन्यापासून सातत्याने कार्यक्रम घेतोय हाती. हेच कार्यक्रम आहेत की जो देश स्वातंत्र्यपूर्वीच्या चळवळीच्या मधून, मगाशी ज्यांनी सांगितलं की आंबेडकरी चळवळ, समाजवादी चळवळ, साम्यवादी चळवळ, काँग्रेसच्या, नेहरू गांधींच्या विचारांची चळवळ, याच्यातून देश आपण निर्माण केला. देश घडवला नेहरूंच्या, गांधींच्या विचाराने. प्लॅनिंग कमिशनच्या एकूण प्रक्रियेमध्ये या देशाचं सार्वजनिक क्षेत्र उभं राहिलं. बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, या देशातलं सार्वजनिक क्षेत्र उभं राहिलं आणि म्हणून भारत राष्ट्र मोठं झालं. या देशामध्ये स्वातंत्र्याच्या ज्या वेळेस आपल्या हातात काहीच नव्हतं. ब्रिटिशांनी एवढं काही 150-200 वर्षात लुबाडलेलं आहे, आपल्याकडे काहीच नव्हतं. पण आता आपण प्रत्येक गोष्ट या देशामध्ये स्वतः करू शकतो. एवढा आपला स्वावलंबी भारत सार्वजनिक क्षेत्रातून निर्माण झाला. या ठिकाणी भांडवलशाही व्यवस्थाच आहे. जरी आपल्या देशाचं नाव सोशालिस्ट रिपब्लिक जरी असलं आणि सोशालिस्ट रिपब्लिक हा शब्द इमर्जन्सीमध्ये जरी आला असला, तरी मुख्यतः हा एक भांडवलशाही देश आहे. या देशामध्ये एक मिश्र व्यवस्था काम करते आणि तिथे समाजवादी तत्वावरती आधारित असं एक पब्लिक सेक्टर आहे आणि प्रायव्हेट सेक्टर पण आहे. हीच नेहरूंची कल्पना होती. ना त्यांनी अमेरिकेकडे पाहिलं, ना त्यांनी सोव्हिएट युनियनकडे पाहिलं, पण प्लॅनिंग कमिशन निर्माण करून त्यांनी प्लान पद्धतीने या देशाचा विकास घडवून आणला. ही मात्र वस्तुस्थिती आहे. आम्ही त्याचे प्रॉडक्ट आहोत. आपण सगळे त्याचे लाभार्थी आहोत. हा देश मोठा होण्यामागे या देशात नेहरू गांधींची किंवा याच्यामध्ये समाजवादी आणि साम्यवादी चळवळीची एक मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. कॉम्रेड S.A. डांगे यांच्याच प्रेरणेतून खरं तर स्वातंत्र्यापूर्वीच बँकांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे हे डांगे म्हणत असत. नेहरूंनी तर आघाडी काँग्रेसमध्ये हा ठरावच पास केला होता आणि आंबेडकरांचं तर ते घोषवाक्यच होतं की या देशाची सर्व नैसर्गिक साधन संपत्ती जमिनी सकट ही देशाच्या मालकीची असली पाहिजे.
त्यामुळे आंबेडकर विचार, नेहरू गांधी विचार, समाजवादी आणि साम्यवादी विचार हा या संदर्भामध्ये एकवटलेला आणि हाच खरा परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचार आहे. आणि म्हणून याला आव्हान आजच्या या राष्ट्रीय संघ आणि मोदी सरकारची जी काही कार्यपद्धती आहे त्यातून दिसतं. मी असं म्हणेन की आत्ता एक फॅसिझम आपण इन ऑपरेशन बघतो. आपण फॅसिझम हा जो बघतोय तो हिटलरच्या फॅसिझमच्या किमान 1000 पटीने जास्त ताकदवर आहे आणि तो आपल्या समाजाच्या डोक्यात भिनलेला आहे, व्यवस्थेत भिनलेला आहे. आणि जी हिटलरमध्ये ताकद नव्हती त्याच्या कितीतरी पटीने जास्त ताकद आजच्या या राष्ट्रीय संघ प्रणित मोदी हा जो फॅसिस्ट मनुष्य आहे. कारण एकूणच भांडवल जे आहे त्या भांडवलाचं स्वरूप जे आहे ते फायनान्स कॅपिटल आहे. फायनान्स कॅपिटल आणि आजचं जे तंत्रज्ञान आहे या दोन्हीचा नीटपणे विचार केला तर 80 सालानंतर जो जगभर त्याचा प्रसार झालेला आहे. त्यामुळे टँजिबल मनी किती आणि इनटँजिबल मनी किती असं बघितलं तर आत्ता तुम्हाला 34 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करन्सी दिसते. डिमोनेटायझेशनच्या दिवशी 8 नोव्हेंबर 2016 ती 17 लाख कोटी होती. आता ती 34 लाख कोटी आहे. म्हणजे काय झालं काय 16 ते 24 आता 26 मध्ये आपण सुरुवातीला आहोत. दुपटीपेक्षा जास्त एवढी करन्सी तुमच्या हातात आहे. आणि जे मोदी सांगत होते की मला काळा पैसा बाहेर काढायचा आहे, आज काळा पैसा तुमच्या करन्सीमध्ये आलेला आहे. नोटबंदी नव्हे, नोट बदली झाली, काळा पैसा सफेद झाला. परवाच्या बजेटमध्ये त्यांनी 1 कोटीपेक्षा जास्त संपत्ती ज्यांनी NRI म्हणून विदेशात कमावलेली आहे त्याला खरं तर हातकड्या पडल्या पाहिजेत. आजच्या एकूणच इंडियन पिनल कोडमध्ये किंवा नवीन आलेल्या कायद्यांच्या संहितेमध्ये हातकड्या पडल्या पाहिजेत. पण या बजेटमध्ये त्या निर्मलाताई सीतारामन म्हणतात की तुम्ही फक्त थोडासा टॅक्स द्या, आम्ही ते या व्यवस्थेत सामावून घेऊ. म्हणजे काय झालं, मी 1 फेब्रुवारीच्या बजेटच्या दिवशी एका चॅनलवरून सांगितलं की हे डिमोनलायझेशन पार्ट 2 आहे. हे डिमोनलायझेशन पार्ट 2 आहे. आपण समजूच शकत नाही आहोत का? 7-8 वर्षामध्ये 17 लाख कोटीचे 34 लाख कोटी होते. 34 लाख कोटी करन्सी छापण्याकरता जे लागणारे ॲसेट्स आहेत ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहेत का? गोल्ड स्टँडर्ड शिवाय आणखीन काही असेट्स एकूण तेवढे रिझर्व्ह आहेत का? ही छापण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे का? डॉलर छापतात ट्रम्प, हे छापतात नोटा. आणि अशा पद्धतीने अनक्वेश्चन एक महिला न्यायमूर्ती ज्या मला वाटतं आता पुढच्या वर्षी त्या मुख्य न्यायाधीश बनतील, 9 न्यायाधीशापैकी त्या एकाच महिलेने, याचा मुद्दा म्हणून उल्लेख करतो कारण का उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, एकाच महिला न्यायाधीशाने सांगितलेली नोटबंदी ही बेकायदेशीर आहे. ती एकमेव पुरुष या सगळ्या पुरुषांमध्ये उठून दिसली. त्या बाई आता पुढच्या वर्षी केवळ 4 का 5 महिन्याकरता न्यायाधीश बनणार आहेत. त्यांनी नोटबंदी ही बेकायदेशीर सांगितली. त्या दिवशी रात्री जेव्हा 9 वाजता 8 वाजता हे जाहीर करण्यात आलं, या देशाच्या अर्थमंत्र्याला नोटबंदी जाहीर होते हे माहीत नव्हतं. उर्जित पटेलला हे जाहीर होते हे माहीत नव्हतं. दोघांना 5 वाजता सांगण्यात आलं आणि ज्यांनी नोटबंदी जाहीर केली त्यांना 3 वाजता रिपोर्टिंग झालं होतं. आणि संपूर्ण खेळ हा काळा पैशाचा सफेद पैसा करणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये बँका ज्यांच्यामध्ये आम्ही नेते होतो त्या सगळ्या व्यवस्थेला त्याने कामाला लावलं. तुमच्या खिशातली नोट बँकेत आली. अनेक काळा धंद्यावाल्यांच्या नोटा ज्या एरवी अकाउंटेबल नव्हत्या त्या बँकेच्या खात्यात आल्या. आणि अशा तऱ्हेने काळा पैसा भारतातलाच नव्हे तर जगभरच्या भारतीयांचा काळा पैसा हा व्यवस्थेत आला. आणि तो सतत व्यवस्थेत येतोच आहे. तो राऊंड ट्रिपिंगमध्ये येतो आहे आणि तो आता छापलेल्या नोटांमध्ये आहेत. अशा तऱ्हेची अवस्था आज भारतीय अर्थव्यवस्था ह्या नोटबंदीपासून प्रचंड कोसळलेली आहे आणि ती रोजच कोसळत असते.
आत्ता गेल्या 14 वर्षामध्ये GDPचे सगळे आकडे बकवास आहेत, सगळे इकॉनॉमिक इंडिकेटर्स बकवास आहेत. ज्या पुस्तकाचा आधार घेऊन सातत्याने ते एक वैचारिक लढा आनंद होळ करतायत, या 14 वर्षामध्ये व्हॉट इज बिंग डिस्ट्रॉइड इज द इंडियन इकॉनॉमी विच हॅज बीन डेव्हलप्ड बाय नेहरू. आणि अर्थातच त्याच्यामध्ये समाजवादी आणि साम्यवादी विचारांचा प्रचंड मोठा प्रभाव त्या सार्वजनिक क्षेत्राच्या निर्मितीमध्ये आहे. दॅट इज बिंग डिस्ट्रॉइड, दॅट इज बिंग डिस्ट्रॉइड. देश डिस्ट्रॉय होतोय. तो वैचारिकदृष्ट्या एका बाजूने तुम्हाला एक अंधारी तुमच्या मनामध्ये येते, वैचारिक गोंधळ तुमच्या मनात निर्माण करायचं, पण वस्तुस्थितीमध्ये जे राष्ट्र निर्माण झालं स्वातंत्र्यानंतर दॅट इज अंडर डिस्ट्रक्शन. आणि त्या ठिकाणी मी ज्या बँक कर्मचाऱ्यांचा किंवा ज्या आर्थिक क्षेत्राचा प्रतिनिधी आहे, परवा हिवाळी अधिवेशनामध्ये 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही LIC मध्ये मान्य करण्याचा कायदा झाला. 1956 मध्ये हा राष्ट्रीयकरणाचा कायदा केला होता. चिंतामणराव देशमुख अर्थमंत्री होते. 56 मध्ये देशाचे पंतप्रधान नेहरू होते. इम्पिरियल बँकेचं आम्ही कन्व्हर्शन केलं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 55 मध्ये. 56 मध्ये आम्ही केलं LICचं राष्ट्रीयकरण. आणि इंदिरा गांधींनी कॉम्रेड डांगे यांच्या सल्ल्याने, होय, ह्याच्यात एक लिखित व्यवहार पण आहे की तुम्ही हे करा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. इंदिरा गांधी यांना काही कमी मतांची गरज होती, पण कॉम्रेड डांगेंनी त्यावेळेस एक कार्यक्रमावर आधारित अटी घातल्या आणि त्या अटीतून या देशातलं सार्वजनिक क्षेत्र उभं राहिलं. म्हणून बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि या देशाची आर्थिक घडी सुधारायला, ज्यांना आर्थिक पत नाही त्या मागासवर्गीय SC ST दलित समुदायाला आर्थिक पत मिळवून देणं, यातून बँक राष्ट्रीयकरण यशस्वी व्हायला सुरुवात झाली. शेतकरी आणि या देशातला दलित वर्ग, मागासवर्ग, जो या देशातल्या मनुस्मृती प्रणित वर्गाने मागे ठेवला होता, त्यांना समान दर्जा देणं किंवा माणूसपणा देणं, हे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलं, ते काम नेहरूंनी आपल्या एकूणच प्लॅनिंग कमिशनच्या प्रक्रियेतून घडवलेलं आहे. आणि म्हणून नेहरू काय, आंबेडकर काय, या सर्वांनी मिळून हा देश घडवलेला आहे. आणि या प्रक्रियेमध्ये आज आनंद हवाळ जो प्रयत्न करतायत, वैचारिक लढा जे लढतायत, त्याच्यामध्ये मोका साधून मोदींचा चेहरा पुढे करून आज आंतरराष्ट्रीय भांडवलदार भारतीय मार्केट कब्जात घेऊ पाहतात. अमेरिका आणि भारत डील किंवा युरोपियन भारत होऊ घातलेला डील, या दोन्ही पूर्वी चीनने भारताचं मार्केट एक डम्पिंग ग्राउंड बनवलेलं आहे. या गोष्टीची आपण दखल घेणं आवश्यक आहे. आत्ता गौतम अदानी आपल्याला सर्वात मोठा कॉर्पोरेट दिसतो, पण 1997 पासून गुजरातमध्ये मी जेव्हा जेव्हा गेलोय तेव्हापासून मला हा स्कूटरवरती कसा फिरायचा हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने मोदींनी CM झाल्यानंतर एक नवीन कॉर्पोरेट आपल्या बाजूला ठेवला आणि घडवला, तो 14 नंतर या देशाचा नंबर 1 चा कॉर्पोरेट झाला. या देशाने अनेक कॉर्पोरेट असे घडवलेले आहेत. पण या ठिकाणी अदानी आणि मोदी, ज्या हिंडलबर्गने सांगितलं की याचे शेअर्स, याची 100 रुपये किंमत असेल तर ती 4,500 रुपये दिसते, हे इन्फ्लेटेड आहे. खरं म्हणजे त्यांनी सांगण्याची काही गरजच नव्हती. पण या देशात कोणाची बोलायची हिंमत नाही. मी ज्या एका आर्थिक क्षेत्रातून काम करतो त्या क्षेत्राविषयी आत्ता मी काही बोलत नाही, कारण गेले 10-14 वर्ष त्याने खूप मोठं आंदोलन करायला पाहिजे, पण ते होत नाहीये. ते होत नाहीये. रस्त्यावरची लढाई होत नाहीये. आपण घराघरात बसून किंवा सभागृहात लढतो, पण रस्त्यावरची लढाई होत नाहीये. आणि म्हणून यावर्षी 5 फेब्रुवारीपासून IDBI बँक ही विक्रीला काढण्यात आलेली आहे. IDBI बँक कोण घेत आहे? कोण घेत आहे? आनंद हवाळ पोटतिडकीने ज्या पद्धतीने वैचारिक लढा लढतायत, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या देशाचं पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्र ज्यांनी निर्माण केलं ते मोडण्याचं काम ऑलरेडी सुरू आहे. पण डायरेक्टली पहिली पब्लिक सेक्टर 1964 साली निर्माण झालेली IDBI बँक विकण्याचं काम 5 फेब्रुवारीला सेबीमध्ये लिस्टेड आहे IDBI बँक फॉर द सेल. आणि घेणारे कोण? तर या देशातला कोटक महिंद्रा तुम्हाला दिसतो, पण दुबई सरकार याची प्रतिनिधी असलेली बँक एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई नंबर 1 आणि नंबर 2 कॅनेडियन
फेअरफॅक्स या 2 विदेशी भांडवलाकडून जर IDBI बँक घेतली गेली तर पुढच्या वर्षापर्यंत आज देशातील 12 बँका 3 दिसतील आणि त्या पुढच्या वर्षी त्या 3ही विकल्या गेल्या असतील. मोदी सरकार असंच चालू राहिलं तर या देशातल्या बँकिंग व्यवस्थेमध्ये LIC संपेल, बँका संपतील. ऑलरेडी स्टील, ऑइल, कोल, डिफेन्स, बंदरं आणि सिव्हिलायझेशन संपलेली आहेत. धारावी गेलं हे तुम्हाला दिसतंय, पण वाढवण आणि JNPP कोणासाठी आहे? संपूर्ण मुंबई शहर, संपूर्ण ठाणे जिल्हा, संपूर्ण नवी मुंबई, संपूर्ण रायगड जिल्हा हा जो MMRDA क्षेत्र आहे हा महाराष्ट्रापासून अलग करणं आणि नॅशनल कॅपिटल रजिस्टर NCR जसं दिल्लीच्या आसपासचा परिसर हरियाणातला आणि UPतला बनून जो दिल्ली विस्तारित झाली तसं एक अदानीचा CEO म्हणून या महाराष्ट्रापासून हा MMRDA वेगळा करणं हे जेव्हा डिझाईन येतं तेव्हा आपण सगळे बुद्धिमंत घरी आहोत. आणि ज्या क्षेत्राचं आम्ही प्रतिनिधित्व करतो तर संपूर्ण मध्यम वर्ग आज सुखावलेला आहे, तो घरी आहे. त्यामुळे डिस्ट्रक्शन ऑफ द इकॉनॉमिक सेक्टर, डिस्ट्रक्शन ऑफ आवर इकॉनॉमी, डिस्ट्रक्शन ऑफ पब्लिक सेक्टर इज गोइंग ऑन सिरियसली. आणि आपण अजूनही कसा लढाव करावा याच्या विचारामध्ये आहोत. भयंकर मागे पडतो आपण. फॅसिझम अनेक पावलाने पुढे आहे. हा फॅसिस्ट हा नवीन फायनान्स कॅपिटल आणि आता AI म्हणून, आता डिजिटल लोक म्हणायला AI मध्ये आपली रोजगार निर्मिती होणारच नाही, आपली रोजगार निर्मिती होऊच शकत नाही. त्यामुळे आत्ता प्रत्येक क्षेत्र जे लेबर इंटेन्सिव्ह आहे ते कशा तऱ्हेने AI इंटेन्सिव्ह होईल आणि त्यातून माणसाचा वापर कमी, AIचा वापर जास्त. त्यामुळे ऑपरेशन करण्याकरता मला डॉक्टरची गरज नाही आहे. मी डॉक्टर फिजिकली हजर नसताना दुसऱ्या देशातून AIच्या आधाराने फक्त तिकडे आया पाहिजे, तिथं नर्स पाहिजे, आया मुलाला सांभाळायला पाहिजे, नर्स डिलिव्हरीच्या वेळेस पाहिजे. डॉक्टर कुठेही असला तरी तो AIच्या पद्धतीने ऑपरेशन करू शकेल. अशी जेव्हा यंत्रणा येईल, मला शिक्षणासाठी शिक्षकाची काय गरज आहे? माझ्याकडे ॲप्स आहेत, माझ्याकडे सॅटेलाइट्स आहेत. त्यामुळे सॅटेलाइट्सच्या माध्यमातून माझी शिक्षण व्यवस्था चालेल. कशाला पाहिजे शाळा? 18,000 शाळा नाही, 50,000 शाळा एकनाथ शिंदे आणि फडणवीस बंद करतील, आम्ही घरी बसून चर्चा करू. बँका बंद होतील, आम्ही चर्चा करू. स्टील, ऑइल, कोल बंद होईल, आम्ही चर्चा करत राहू. आम्ही रस्त्यावरती येणारच नाही. काय करतील आंबेडकर, काय करतील नेहरू, काय करतील डांगे, असा हा कालखंड आहे. आम्ही जीवाला घाबरतो. आम्ही इंडियन पिनल कोडमध्ये आता अटक झाली 144 मध्ये, तर 90 दिवस आम्ही आज जाऊ याला आम्ही घाबरतो. त्यामुळे आमचे वकील बोलत नाहीत, आमचे प्राध्यापक बोलत नाहीत, आमचे बँकवाले बोलत नाहीत, आमचे इन्शुरन्सवाले बोलत नाहीत. असा हा कालखंड आहे. मोदीला भाजपचे सगळेच लोक घाबरतात आणि लोक पण दहशती खालती आहेत. लोक तर दहशती खालती आहेत. पण त्या ठिकाणी इस्रायलमध्ये त्या नेतन्याहूला विरोध करण्याकरता रस्त्यावरती लोक येतात आणि खामेनी गेल्यानंतर लोक रस्त्यावरती येऊन ट्रम्पला आव्हान देतात. बाया मुलं मारली जातात. त्या ठिकाणी इराण एकाकी पडून लढतोय आणि तो आज अमेरिकेला भारी पडतोय. संपूर्ण इस्रायल आणि अमेरिकेचं वॉर आज 1 दिवसात संपेल असं ट्रम्पला वाटत होतं. खामेनी गेल्यानंतर युद्ध संपलं असं होत नाही. वैचारिक लढाई तिथेही चालू आहे, जगभर चालू आहे, भारतातही चालू आहे. पण ऍक्शनमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. मोदी खरं तर आतूनच BJP मध्ये उठाव कधी होईल अशी आत्ताची परिस्थिती आहे. मोदी सर्वाइव्ह होतोय तो आपण एकूणच इलेक्शन कमिशन त्यांच्या मांडीवर आहे, मीडिया त्यांच्या मांडीवर आहे, सगळे RBI, SEBI सारखे सगळे रेग्युलेटर त्यांच्या हातात आहेत. आणि म्हणून वोट चोरीपासून ते नोट चोरीपर्यंत, व्यवस्था चोरीपर्यंत, तुमच्या संपत्तीची चोरी करून तुम्हाला नागवं करेपर्यंत हा फॅसिझम आज ऑपरेशनमध्ये आहे. अशा वेळेस आपल्याला या वैचारिक लढाईतून आपला भारत राष्ट्र, लोकशाही राष्ट्र, ज्याचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलं, त्यातले मूलभूत अधिकाराची जी लढाई आपल्यासाठी, आपले मूलभूत अधिकार आहेत ते टिकवण्याची लढाई आपल्याला करायची असेल तर ही वैचारिक लढाई आणि प्रत्यक्ष संघर्ष हे करणं आवश्यक आहे. म्हणून या पुस्तकाचं महत्व आहे. इंडिया इज गेटिंग डिस्ट्रॉइड, वी वॉन्ट टू सेव्ह इंडिया, वी वॉन्ट टू सेव्ह संविधान, आपलं कॉन्स्टिट्यूशन हेच आपला धर्म आहे हे लक्षात घेऊन आपलं लोकशाही राष्ट्र
आपलं मूलभूत अधिकारांचं स्वातंत्र्य आणि समता बंधुत्व हे टिकवण्याकरता आपल्याला मोठ्या लढाईत उतरावं लागेल. आणि त्याकरता काँग्रेस असो, डावे असोत, धर्मराज्य पक्ष जे जे म्हणून मोदीच्या विरोधात आहेत, जे जे म्हणून संघाच्या विरोधात आहेत, या सर्वांनी मनुस्मृती नको, आम्हाला संविधान हवं, या तीव्रतेने आपल्या हक्कांच्या रक्षणाकरता, आपल्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने लग्नाकरता, आपलं आरोग्य, शिक्षण, आपला रोजगार हे टिकवण्याकरता, आपल्याला देश टिकवण्याकरता, भारत टिकवण्याकरता लढायचं आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं हे मोठं महत्त्व लक्षात घेऊन मला असं वाटतं आपण त्याचं आंदोलनामध्ये परिवर्तन करूया. धन्यवाद. इथे थांबतो. इन्किलाब जिंदाबाद.